जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा कार्यक्रम पाहत असताना तुमच्या मनात ज्या शंका येणार आहेत, जे प्रश्न असणार आहेत, त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व मी करणार आहे. आणि आपल्या या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजय कुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये. कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार. नमस्कार. तर आपण आजच्या परिसंवादामध्ये डॉक्टर विजय कुमार माने आपल्याला लिव्हर सिरोसिस या यकृता संदर्भातल्या एका गंभीर आजारावरती आपल्याशी चर्चा करणार आहेत, आपल्याला माहिती देणार आहेत आणि या सगळ्या विषयावरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर का पाहिलं तर मानवी आयुष्यामध्ये एक आपल्याला जे शरीर मिळालेलं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या शरीरावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी या निरोगी शरीराच्या भोवती अनेक गोष्टींचं वलय निर्माण होतं. कधी कधी त्याला गंभीर आजार होतात तर कधी कधी किरकोळ स्वरूपाचे आजार होतात. परंतु हे शरीर निरोगी राखणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि हे शरीर अशा प्रकारे निरोगी राखण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती उपचार करता येऊ शकतात हे सांगत आहे क्रांतिकारी थेरपी मॉडर्न होमिओपॅथी. डॉक्टर विजय कुमार मानेंच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 19 वर्षांच्या अखंड संशोधनातून मॉडर्न होमिओपॅथी साधारण आजारांसह लिव्हर सिरोसिस, किडनी फेल्युअर आणि कॅन्सर यासारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना नवी आशा देत आहे. यशस्वी उपचारांद्वारे त्यांच्यात आत्मविश्वास जागवत आहे. अंथरुणास खिळून राहिलेल्यांना जगण्याची एक नवी उमेद देत सामाजिक कर्तव्य देखील पूर्ण करत आहे. मी पुण्यामध्ये सिंहगड रोड माणिकबाग येथे राहतो. मी एका सरकारी कार्यालयामध्ये वर्ग 1 अधिकारी म्हणून काम करत आहे. मला साधारणपणे 2011 साली लिव्हर सिरोसिस डिसीज आहे असं डिटेक्ट झाला. मग मी ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी मला ॲडमिट केल्यानंतर ट्रीटमेंट दिली. मला टेम्पररी बरं वाटलं. परत 2 वेळा ॲडमिट केलं. ह्या ॲडमिट करण्यापूर्वी मला पोट अतिशय जास्त फुगलं होतं. त्यामध्ये पाणी झालं होतं. नंतर अगदी निरुत्साह होता. भूक लागत नव्हती. थोडं जरी चाललं तरीसुद्धा दम लागायचा. त्यामुळे मला अगदी मी रोडवर सुद्धा बसायचो अशी अवस्था माझी झाली होती. परंतु ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की या रोगाला कुठेच औषध नाही बरं करण्यासाठी. फक्त हा रोग वाढू नये म्हणून आपल्याकडे गोळ्या असतात ॲलोपॅथीमध्ये. त्यामुळं खाणं पिणं वगैरे हेच याचं औषध आहे.
मग मी विचार केला की हे असं किती दिवस चालायचं, किती औषधं घ्यायची आणि काय. तर डॉक्टरांनी सांगितलं की हे अनलिमिटेड आहे, जोपर्यंत तुम्ही बरं होत नाही, तर जोपर्यंत त्याची वाढ थांबत नाही तोपर्यंत ही सर्व औषधं घ्यावी लागतील. तर मग मला एका मित्राने डॉक्टर मानेंचा रेफरन्स दिला. डॉक्टरांना सर्व रिपोर्ट्स मी पुणे हॉस्पिटलचे दाखवले. त्यांनी वाचल्यानंतर मला साधारणपणे 2 वर्षामध्ये हा रोग बरा होईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू केली. आता गेले मी 7 ते 8 महिन्यांपासून त्यांची ट्रीटमेंट घेत आहे. ट्रीटमेंट घेतल्यापासून माझं हिमोग्लोबिन अतिशय स्टेबल आहे. त्यानंतर क्रिएटिनिनसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. नंतर पोट फुगणं वगैरे सर्व गेलेलं आहे. त्याच्यानंतर भूक चांगली लागते. त्याच्यामुळे मला असा उत्साह वगैरे काम करण्यास जाणवतो. ज्यावेळेस मी ॲलोपॅथीची औषधं घेत होतो त्यावेळेस ऑफिसला जाणं फार अवघड होतं. साधारणपणे 7-8 महिने माझी सुट्टी झाली. परंतु डॉक्टर माने यांची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मी सतत लगेचच ऑफिसला जाणं चालू केलं आणि मला आता कसलाही त्रास तिथं जाणवत नाही. त्यामुळं मी डॉक्टर माने यांची ट्रीटमेंट अशीच पुढे चालू ठेवणार आहे. साधारणपणे 1 ते 1.5 वर्षामध्ये अजून ते बरं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मी औषधही वेळच्या वेळी घेतो, त्यामुळे चांगला फरक पडलेला आहे. तर सर आता आपण पाहिलंच की ही मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे काम करते आणि त्याचं जे उदाहरण आपण पाहिलं ते खरोखरच असं जिवंत उदाहरण आहे आणि हे पाहून अविश्वसनीय वाटतंय अगदी. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की लिव्हर सिरोसिस अत्यंत दुर्धर असा गंभीर असा आजार आहे आणि त्याच्यावरती ही मात करत ही थेरपी आज पुढे येते. तर मला सगळ्यात पहिले तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचं आहे, प्रेक्षकांनाही आपण हेच सांगूया की लिव्हर सिरोसिस म्हणजे नेमकं काय आहे, त्या संदर्भात आपण पुढे जाऊया. लिव्हर हा जो शरीरातला एक भाग आहे, हा शरीरातला सर्वात वजनदार भाग आहे. 1.360 किलोग्रॅम एवढं त्याचं वजन असतं. आणि लिव्हर हा चयापचय, पचन, कर्बोदकांचं मॅनेजमेंट अशा प्रकारचं काम करत असतो. जे फॅटी पदार्थ ते असतात म्हणजे तेलकट पदार्थ त्यांचं पचनाचं काम हा लिव्हर करत असतो. आणि लिव्हर जर बिघडलं तर सगळं शरीर बिघडलं असं होऊ शकतं. खरंय. तर आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या विषयी बातचीत सुरू राहणार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपण कार्यक्रमामध्ये बोलत आहोत लिव्हर सिरोसिस म्हणजे यकृता संदर्भातल्या गंभीर आजाराबद्दल आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयकुमार माने. सो तुम्ही जसं म्हणालात तसं की लिव्हर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे शरीराचा. तर त्या दृष्टिकोनातनं जसं आपण म्हणतो तसं की लिव्हर सिरोसिस सारख्या दुर्धर आजारापर्यंत लोक पोहोचतात. मला सगळ्यात पहिलं तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की या आजाराची लक्षणं जी आहेत ती कशा प्रकारे असतात, म्हणजे कशा प्रकारे लोकांनी हे गृहीत धरावं किंवा त्यांना हे कळलं पाहिजे की आपल्याला हा आजार होऊ शकतो किंवा आपण या गांभीर्याकडे जातोय. लक्षणाला जाणून घेण्याच्या आधी आपण त्याच्या कारणांकडे थोडंसं लक्ष दिलं तर जास्त बरं होईल. लिव्हर सिरोसिसचं कारण मुख्यतः अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणं हा एक कारण आहे. विविध प्रकारच्या काविळी हे एक दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतंय, शरीरच शरीराच्या काही अवयवांच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते आणि त्याच्यामुळे आपोआप ते अवयव नष्ट व्हायला लागतात. त्याला म्हणायचं ऑटो इम्युन डिसऑर्डर. लिव्हरच्या आजारामध्ये क्रिप्टोजेनिक लिव्हर सिरोसिस नावाचा एक प्रकार आहे जो ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. तर या सगळ्या आजारामुळे लिव्हरवर जो दुष्परिणाम होतो त्या आजाराला नाव आहे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस मध्ये लिव्हरच्या ज्या नॉर्मल पेशी असतात, मगाशी मी जे सांगितलं लिव्हर जे काम करते चयापचयाचं आणि पचनाचं जे काम करते, काही एन्झाईम्स निर्माण करते, रक्त तयार होण्यामध्ये पण त्याचा महत्वाचा भाग आहे, या सगळ्या गोष्टीवर त्याचा दुष्परिणाम होतो. तर या लिव्हरच्या पेशी ज्या त्याचा दिवसेंदिवस ऱ्हास व्हायला लागतो आणि तो ऱ्हास झाल्यामुळे लिव्हरचा आकार कमी होतो. त्याला म्हणायचं लिव्हर सिरोसिस. काही वेळेला लिव्हरचा आकार कमी होऊन लिव्हरवर गाठी निर्माण होतात आणि या आजाराला म्हटलं जातं क्रॉनिक लिव्हर सिरोसिस. या आजारामुळं मुख्यतः कावीळ होणं, कारण जे पित्त तयार होते म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये ते लिव्हरमध्ये तयार होतं, ते गॉल ब्लॅडर मध्ये साठलं जातं. तर पित्त जे आहे ते शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये तयार व्हायला लागते. त्याचं चयापचय व्यवस्थित होत नाही. जे तेलकट पदार्थ आहे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे पित्त शरीरामध्ये साठून राहते. त्या गोष्टीला म्हणायचं कावीळ. ही कावीळ जी आहे हे लिव्हर सिरोसिस मध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह प्रकारची कावीळ असते. शरीरामध्ये ती साठून राहते, ती बाहेर टाकली जात नाही, बाहेर पडली जात नाही लिव्हर बिघडल्यामुळं.
आणि मग हे लिव्हर सिरोसिसचा आधार वेगवेगळी लक्षणं दाखवायला लागतो. यामध्ये उलट्या होणं, मळमळ होणं, भूक कमी लागणं, वजन कमी होणं ही सुरुवातीची लक्षणं दिसून येतात की ज्यामुळे लवकर डायग्नोसिस होत नाही. बरोबर. आणि कॉमन लक्षण आहे, हा, त्याच्यामुळे आहे, लक्षात येत नाही. हा. जसे दिवस जातील त्या प्रमाणामध्ये मग पोटात पाणी होणं, म्हणजे ज्यावेळेला लॅटर स्टेजमध्ये आजार ज्यावेळेला वाढत जातो त्यावेळेला पोटात पाणी होणं हे एक प्रमुख लक्षण आहे. आणि कावीळचं प्रमाण वाढणं. नंतर काही रुग्णांमध्ये अंग काळं पडणं, म्हणजे डिस्कलेशन ऑफ फेस अँड ऑल ओव्हर बॉडी, म्हणजे पूर्ण शरीराचा रंग बदलतो. जर गोरा माणूस असेल तर तो साधारणपणे हिरवट, काळसर असा किंवा तांबूस असा दिसतो. म्हणजे जास्त करून आपल्याला जे दारू पिणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा रंग बदललेला आपल्याला दिसून येतो. त्याचं कारण हे लिव्हर आहे. आणि मग मी म्हटलं त्याप्रमाणे की आजार ज्यावेळेला वाढतो त्यावेळेला पोटात पाणी होणं, त्याला असायटिस किंवा जलोदर असं मराठीमध्ये नाव आहे, हे लक्षण दिसून येतंय. त्याचं डायग्नोसिस जे आहे ते लवकर होत नाही. लिव्हरच्या आजाराचं डायग्नोसिस व्हायला वेळ होतो, अशी गोष्ट आहे. नक्कीच सर, लिव्हर सिरोसिस तुम्ही म्हटलं तसं की एक गंभीर आजारापर्यंत आपण जातो, परंतु आपण जर का पहिल्यांदा बघितलं तर या यकृता संदर्भातले इतरही काही आजार असतात का जेणेकरून आपण या स्टेजपर्यंत पोहोचतो? म्हणजे जसं की लिव्हरला सूज येणं असेल किंवा इतर असे काही कुठले त्याच्याशी रिलेटेड आजार असतात का? हा, मी मगाशी जे सांगितलं आपल्याला की दारू पिणं हे एक प्रमुख कारण आहे. दुसरं कारण मी सांगितलं की तुम्हाला ऑटो इम्युन डिसऑर्डर, क्रिप्टोजेनिक लिव्हर सिरोसिस आणि कावीळ ज्या आहेत, म्हणजे हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी नावाच्या काविळ्या आहेत. या काविळी जर योग्य प्रकारे ट्रीट झाल्या नाहीत त्यामध्ये जगात सगळ्यात जास्त हिपॅटायटिस बी चे रुग्ण जास्त आहेत, ज्याला रक्ताची कावीळ असं म्हटलं जातंय, ज्याचं रक्तजन्य संक्रमण आहे. त्याच्यामुळे लिव्हर खराब व्हायचं प्रमाण खूप आहे. हे लिव्हर सिरोसिसचे प्रमुख कारण आहेत. माझं नाव संजय पांडुरंग गोसाई, राहणार वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी शेती करतो. सुरुवातीला मला 23/5/12 रोजी त्रास झाल्यानंतर हातावर पायावर सूज यायला लागली, म्हणून मी तिथल्या गावच्या डॉक्टरांच्याकडे उपचार घेतले. पण तिथं काय फरक म्हणा असा काय पडला नाही, म्हणून पुण्याला हॉस्पिटलमध्ये 2दा ॲडमिट झालो. त्यावेळेला त्यांनी हे केलं की तुम्हाला लिव्हर सोरायसिस आहे, तर त्या संदर्भात तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याचा खर्च पण खूप महाग आहे. आज त्यांची थोडीफार औषधं चालू ठेवली. काही दिवसानंतर मग माने डॉक्टरांचं पेपरला जाहिरात वाचली, म्हणून म्हणलं एकदा चेक तरी करून येऊया, असं बघायला काय हरकत आहे. म्हणून इथं आलो, चेक केलं आणि नंतर 1 महिन्याने औषधं घ्यायला सुरुवात केली. आता 5-1 महिने झाला त्यांची मी औषधं घेतोय. पण सुरुवातीला HB, प्लॅटलेट काउंट, WBC सगळंच असं कमी प्रमाणात असायचं. अशक्तपणा जाणवायचा, काम करायची इच्छा व्हायची नाही. पण आता इथं 5 महिने औषधं घ्यायला सुरुवात केल्यापासून अति व्यवस्थित म्हणजे वाटायला लागले, थोडंसं काम करावं असं. अजून थोडा नॉर्मल त्रास होतो, नाही असं नाही, पण अगदी थोडासा. आणि त्यांनी अजून 1 वर्ष ते वर्षभर औषधं घ्यायला सांगितले. सर, आता आपण बघितलं की कशा प्रकारे आपण या रुग्णांचे बाईट्सही ऐकले, त्याच्यातनं लक्षात आलं की हा आजार खरंच कसा गंभीर स्वरूपाचा आहे. परंतु मॉडर्न होमिओपॅथी या उपचाराद्वारे त्यांना बरंचसं त्याच्यातनं रिलीफ मिळालेलं आहे, रोग पूर्णपणे त्यांचा बरा झालेला आहे. लक्षणं बघितली आपण, त्याचं गांभीर्य बघितलं, परंतु कशा प्रकारे विविध चाचण्या केल्या जातात आणि त्यानंतर या रोगावरती निदान केलं जातं, उपचार केले जातात, या सगळ्याविषयी मला तुमच्याशी बातचीत करायची आहे. प्रेक्षकांनाही आपण या सगळ्या संदर्भात सांगणार आहोत. तर आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या कार्यक्रमामध्ये या सगळ्याविषयी बातचीत सुरू राहणार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक.